आपल्या बुलढाणा जिल्ह्यातली खतरनाक यात्रा तर लहानच भरते आणि काही काही लोकांना यात्रा अजून माहिती नसणार, पण आमच्या आजूबाजूच्या 10-12 खेडेसाठी यात्रा खूप मोठी असते. आता यात्रा कशी भरते आणि कुठे असते हे पाहण्यासाठी तुम्ही ब्लॉग शॉर्ट पर्यंत पहा आणि आपल्या आयडीला फॉलो करून घ्या. सकाळी 11 वाजता एक एक करून आमचे सगळे नमुने मोळीवर हजर झाले. अरे बापरे बाप, आपल्या आकाश भाऊचा मेकअप म्हटल्यावर काही विशेष नाही भाऊ, नानखोळाच आहे. चाल पण्या काळ गाडी, आमच्या जो आज चार्जिंगची गाडी आहे ना, पेट्रोल टाकायचं काम ना गिअर टाकायचं काम. मला एक समजत नाही सालं, आपले 1-1 लाख लोक 50-50 हजार लोक व्हिडिओ पाहतात आणि त्यातले कुचित काचितच लोक फॉलो करतात. अशानं चालणार नाही भावांनो आणि बहिणींनो. आपल्या विदर्भातला मराठी क्रिएटर एकही मागे नाही राहिला पाहिजे. फॉलो करायला की आपल्याला पैसे लागत नाही, रपारप फॉलो करून टाकायचं. यात्रेत आल्याबरोबर सगळ्यात पहिले गाडी पार्किंगला लावली, त्याच्यावर डायरेक्ट आलो आम्ही मंदिरात. बोला महासिद्ध महाराज की जय. दर्शन करून बाहेर आलो. बाहेर आल्यावर आरती चालू होती. आरती झाली त्याच्यावर डायरेक्ट आम्ही यात्रेत आलो. यात्रेत 1 रुपये खर्च न करता डायरेक्ट आलो आम्ही भंडाऱ्याजवळ. हे यात्रा असते जाणवलेले महासिद्ध महाराजच्या मंदिरवर आणि यात्रेमध्ये असते गावकरी एकूण मोठा भंडारा आणि सगळ्यात जास्त यात्रेत येणारे अळसना, तिवाण, टाकळी, जानोरी, सांगवा, एकफळ, कुरखेड, येऊलखेड, काळखेड, तरोळा आणि मच्छिंद्रखेड. आम्ही ना पहिले 1-2 पंक्ती वाळू लागल्या. त्याच्या बाद 3ऱ्या पंक्तीत दिल टेकून मस्त काला गेला मोडला आणि थोडा थोडा महाप्रसाद घेतला. थोडा नाही रे बा, खोटं नाही बोलत, फुल दाबून खाल्ला आणि त्याच्या बाद डायरेक्ट आलो आम्ही घोड्याचं कॉम्पिटिशन पाहिले. आता यातलं कोण त्या ठिकाणी पाहिलं होतं आणि त्यातला घोडा नसला घोडी नसली हे आपल्याला कमेंट करून सांगा. त्याच्या बाद यात्रेमध्ये आपले जेवढे बी लहान मोठे जीवाभावाचे माणसं भेटले त्याला आपल्या व्हिडिओ मध्ये घेऊन घेतलं. एखादा इकडचा तिकडचा व्हिडिओ कमी, पण पहिले आपल्या जीवाभावाची पब्लिक, कारण की त्याच्या प्रेमामुळेच तर आज आपले एवढे मोठे फॉलोअर्स आहेत.